नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची जाहिरात आलेली आहे. तर बघा, अन्न पुरवठा विभागाकडनं पुरवठा निरीक्षक गट क भरती 2023 याची जाहिरात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर एकूण 345 जागा आहेत. तर या संपूर्ण जाहिरातीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. तुम्ही ही माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे. चला तर मग आपण पुरवठा निरीक्षक गट क भरतीची जाहिरात बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग जाहिरात क्रमांक 63/2022. तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023. तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील गट क मधील खालील संवर्गातील एकूण 345 पदाकरिता IBPS या कंपनीमार्फत तुमची सरळ सेवा भरती घेण्यात येणार असून परीक्षेची दिनांक ही तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती कळवण्यात येणार आहे. आता या जे काही जागा आहेत ते कुठे कोणत्या विभागात आणि किती जागा आहेत याची माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, पुरवठा निरीक्षक गट क, तर वेतन श्रेणी आहे ती बघा S10ची आहे 29,200 ते 92,300 29,200 ते 92,300 याप्रमाणे तुम्हाला ते पेमेंट मिळणार आहे. आणि एकूण ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये कोकण विभागामध्ये 47 पदं आहेत, पुणे विभागात 82, नाशिक विभागात 49, छत्रपती संभाजीनगरमध्ये 88, अमरावतीमध्ये 35 आणि नागपूरमध्ये 23 असे पुरवठा निरीक्षकाची पदे आहेत. आणि उच्चस्तर लिपिक गट कची एकूण 21 पदे आहेत. अशा एकूण 345 जागासाठी ही भरती विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे. तर बघा, आता ही जी जाहिरात निघाली आहे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, तर ही परीक्षा IBPS घेणार आहे. तर https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. ही लिंक आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. वेबसाईटची जी लिंक आहे ती वेबसाईटची लिंक पण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही ही जाहिरात बघू शकता किंवा या जाहिरातीची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे व ही PDF फाईल डाउनलोड करून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये वाचायची आहे. आता बघा, या पदासाठी पात्रता काय असणार आहे, तर तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. तुमची वयोमर्यादा 1 डिसेंबर 2023 पर्यंत कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त जर तुम्ही अराखीव असाल तर 38 वर्ष, मागासवर्गीय असाल तर 43 वर्ष किंवा दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे जर तुमच्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत तुम्हाला तिथे तुमचा एज क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. आता बघा, या परीक्षेसाठी तुम्हाला परीक्षा कशी असणार आहे, तर एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. तर त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित याचे मराठी आणि इंग्रजी माध्यमचे प्रश्न असणार आहेत. एकूण तुम्हाला 100 प्रश्न आहेत. प्रत्येक विभाग जो आहे तो तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तुमचा हा 2 मार्काचा आहे. एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. 200 गुणांसाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. 2 तासामध्ये तुम्हाला 200 गुणांचे पेपर म्हणजे 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि सर्व प्रश्न तुमचे ऑब्जेक्टिव्हमध्ये असणार आहेत. सरळ सेवा भरती विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे एकच परीक्षा असणार आहे. परीक्षेनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर लगेच जॉईनिंग. त्यामुळे एका परीक्षेसाठी तुम्ही जास्तीत जास्त लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा शुल्क किती आहे. तर बघा, सर्वांना माहिती आहे आपल्याला सरळ सेवा भरतीमध्ये सध्या सरकारकडनं किंवा वेगवेगळ्या आयोगाकडनं जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अराखीव जर तुम्ही असाल, म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 1,000 रुपये फी आहे आणि तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर तुम्हाला 900 रुपये तिथे फी भरायची आहे. ही फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यावेळेस जोपर्यंत तुम्ही फी भरत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. आता फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात झालेली आहे, तर बघा, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 13 डिसेंबर 2023 पासून सुरुवात झालेली आहे. ते तुम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत फॉर्म भरू शकता. म्हणजे 31 डिसेंबर ही तुमची लास्ट डेट आहे
या डेटपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, पण लास्ट डेटची वाट न बघता लवकरात लवकर फॉर्म भरून टाकायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे या फॉर्म भरण्यासाठी. तर बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असे मान्य केलेली अर्हता, म्हणजे तुम्ही पदवीसाठी पात्र आहात असे अर्थ जे असेल ती तिथे लागू असणार आहे. म्हणजे तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे, ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहात तुम्ही. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञ किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे बघा, जर तुम्ही फॉर्मवर तुमच्याकडे पदवी आहे आणि दुसरा एक विद्यार्थी आहे त्याच्याकडे फूड प्रोसेसिंग किंवा अन्न तंत्रज्ञानाची पदवी आहे, तर त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जर दोघांना समान मार्क पडले तर ज्याच्याकडे फूडची पदवी आहे त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवायचे, तुमच्याकडे ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. तुमच्यासाठी ही अतिशय चांगली संधी आहे. 345 जागा आहेत, याच्यावर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळेस तुम्हाला तिथे सेंटर चॉईस आहे, तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे. तर जेवढे काही विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये एक्झाम सेंटर देण्यात आलेली आहेत. तर बघू शकता, कोकण विभागामध्ये नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकमध्ये नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबादमध्ये औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, त्यासोबतच तुमचे अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूरमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर असे एकूण तुमचे 22 एक्झाम सेंटर तुम्हाला देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतं तुमच्या विभागावाईज किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर निवडू शकणार आहात. तर बघा मित्रांनो, IBPS.online या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा, चांगली संधी आहे. तुम्ही वेगवेगळ्या एक्झामची तयारी करत आहात तर पुरवठा निरीक्षक या पदासाठी फॉर्म भरून याची पण तयारी तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर याची फॉर्म भरण्याची प्रोसेस जी असेल त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी जाहिरात बघितली, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. त्यासोबत तुम्ही माहिती इथे तुमच्या मित्रांमध्ये जास्त शेअर करा व व्हिडिओला किंवा आपल्या एक्झाम गुजराला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर काय करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. धन्यवाद.